बीड, सोलापूरसह अनेक भागात कला केंद्र ही काही नवीन नाहीत. अशाच एका कला केंद्रात गेलेल्या गोविंद बर्गे यांना पूजा भेटली आणि तिथूनच त्यांच्या बर्बादीचा खेळ सुरू झाला. नर्तिका पूजाचा नाद लागला. तिच्या प्रेमात बर्गे हे वेडे झाले. पण पूजाचं काय? पूजाने गोविंदशी प्रेमसंबंध तर सुरू झाले, पण तिच्यासाठी ते फक्त कस्टमर होते, ज्याच्याकडून महागड्या वस्तू, पैसे, सोनं नाणं, जमीन वगैरे उकळता येईल. ज्या पूजाच्या प्रेमात वेडे होऊन गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे, त्या पूजाची अख्खी कुंडलीच समोर आली आहे. तिचं वागणं, एक एक कारनामे ऐकून तर सगळेच हैराण होतील. आत्तापर्यंत काय काय केलं आहे पूजाने, चला तर मग जाणून घेऊया. मिळालेल्या माहितीनुसार सासुरे गावात राहणारी अवघ्या 21 वर्षाची पूजा गायकवाड ही बार्शीतील पारगावमधील एका कला केंद्रात काम करते. तिथे हौशी लोकांची भरपूर गर्दी जमते. इथे डान्स करून या नर्तिका लोकांना खुश करतात आणि पैसे कमावतात. त्याच लोकांपैकी एक म्हणजे गोविंद बर्गे. वर्ष दीड वर्षापूर्वी ते या कला केंद्रात गेले. तिथे त्यांची ओळख पूजाशी झाली. हळूहळू ओळख वाढू लागली आणि त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. विवाहित असूनही गोविंद हे पूजाच्या प्रेमात पडले आणि पूजानेही विवाहित बर्गे यांचा फायदा उचलण्यास सुरुवात केली. वर्षभराच्या काळात तिने त्यांच्याकडून लाखो रुपये, सोनं नाणं, दागिने, महागडे मोबाईल असा मुद्देमाल लुटला. एवढंच नव्हे तर या वर्षाच्या सुरुवातीला बर्गे यांनी पूजाला 1.5 गुंठ्याचा प्लॉट खरेदी करून दिला. मात्र एवढं करूनही पूजाची नजर बर्गे यांच्या गेवराईतील बंगल्यावर पडली. तो बंगला माझ्या नावे करून द्या, तुमच्या नावे असलेली जमीन माझ्या भावाच्या नावे करा, अशी मागणी तिने केली. पण बर्गे यांना ते मान्य नव्हतं. त्यानंतर त्यांच्यातील वाद खरा विकोपाला गेला. पूजा गायकवाड ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील पारगावतील एका कला केंद्रात काम करते. हे कला केंद्र म्हणजे इथं अनेक हौशी आणि धंदाडग्या लोकांची गर्दी असते. इथं पार्ट्या भरून पूजा गायकवाड यांच्यासारख्या नर्तिका डान्स करून लोकांना खुश करतात. याच गर्दीत सामील झाले गोविंद बर्गे. पूजा गायकवाडला पाहून गोविंद बर्गे हे तिच्या प्रेमात पडले. विशेष म्हणजे गोविंद बर्गे हे विवाहित होते, पण तरीही कला केंद्रात जाऊन पूजावरती पैसे उधळत होते. नुसते पैसे उधळले नाही तर तिला सोनं आणि नातेवाईकांना जमिनीसुद्धा घेऊन दिल्या. जेव्हा तिने घरनावर करून देण्याची मागणी केली तेव्हा वाद विकोपाला गेला. एरवी पाण्यासारखा पैसा उधळणारे गोविंद बर्गे ही मागणी मान्य करत नसल्याचे पाहून पूजाने खरं रूप दाखवायला सुरुवात केली. तिने हळूहळू त्यांच्याशी बोलणं बंद केलं. तरीही तो बदलत नाही म्हटल्यावर तिने त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर माझं ऐकलं नाही तर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी ही धमकी दिली. या सगळ्या धमक्या, ब्लॅकमेलिंगमुळे गोविंद बर्गे वैतागले, निराश झाले. वारंवार समजावूनही पूजा ऐकत नाही पाहून ते तिच्या घरी तिला समजावायला गेले, पण तरीही काहीच यश मिळालं नाही. अखेर त्याच रात्री गोविंद यांनी सासुरे गावात कारमध्ये बसून टोकाचं पाऊल उचललं, असं बोललं जात आहे. पण त्यांच्या नातेवाईकांनी मात्र घातापाताचा संशय व्यक्त करत पूजावर गंभीर आरोप केलेले आहेत. त्यानंतर वैराग पोलिसांनी पूजाला ताब्यात घेतलं असून सध्या ती पोलीस कोठडीत चौकशीला सामोरी जात आहे. त्या दरम्यान तिने बर्गे यांच्याशी प्रेमसंबंध असल्याची कबुलीही दिली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. अवघ्या 21 वर्षाची पूजा सासुरे गावात राहते. ती नर्तिका असून आधी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुख्यात अशा कुलस्वामिनी कला केंद्रात काम करत होती, अशी माहिती समोर आली आहे. कुलस्वामिनी ही कला केंद्र हे बेकायदेशीररित्या उभारल्याचा आरोप असून त्यांच्या विरोधात आजूबाजूच्या गावातील लोकांनी आंदोलन करत हे कला केंद्र बंद करण्याची मागणी केली होती. पूजा तिथेच नृत्य करायची, अशी माहिती समोर आली आहे. तिची सुरुवात याच कला केंद्रात झाल्याची समजते. कुलस्वामिनी केंद्रात सर्रासपणे ब्लॅकमेलिंग केलं जायचं. तिथूनच पूजा हे शिकल्याची माहिती समोर येत आहे. वर्षभर पैसे उकळूनही पूजाचं समाधान न झाल्याने तिने बर्गेकडे आणखी जमीन आणि बंगल्याची मागणी केली. त्यासाठी ब्लॅकमेलिंगही केलं. मात्र आपण जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिने दिलेल्या अशा वागणुकीमुळे बर्गे निराश झाले, तणावात होते आणि अखेर त्यामुळेच त्यांनी आयुष्य संपवलं, अशी चर्चा आहे. पोलिसांच्या कोठडीत असलेल्या पूजाच्या चौकशीतून आणखी काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.